जय जिनेंद्र दर्शकों, मैं हूं आपके साथ ज्योत्सना और आप सभी का हार्दिक स्वागत करती हूं आदिनाथ टीवी चैनल पर। दर्शकों, महाराष्ट्र राज्य के जिला नाशिक स्थित दादा साहेब गायकवाड़ सभागृह में ऑल इंडिया मारवाड़ी गुजराती मंच के तत्वाधान में 30 जून 2024 को अंतर्राष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य, जिला समाज रत्न, समाज भूषण, राष्ट्रभूषण, राज्यभूषण भव्य सम्मान समारोह का आयोजन किया गया, जिसमें संपूर्ण भारत के सामाजिक, शैक्षणिक, राजनीतिक, स्वास्थ्य, उद्योग, खेल, अभिनेता, अभिनेत्री, धार्मिक, व्यवसायी, बिल्डर, महिला, वास्तुकार, ट्रस्ट, रिपोर्टर आदि क्षेत्र के लोगों को सम्मानित किया गया। तो आइए दर्शकों, हम भी देखते हैं समारोह की विशेष झलकियां। महाराष्ट्र राज्य के जिला नाशिक स्थित दादा साहब गायकवाड़ सभागृह में ऑल इंडिया मारवाड़ी गुजराती मंच के तत्वावधान में 30 जून 2024 को अंतर्राष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य, जिला, समाज रत्न, समाज भूषण, राष्ट्रभूषण, राज्यभूषण भव्य सम्मान समारोह का आयोजन किया गया, जिसकी शुरुआत में गाजे बाजे के साथ महानुभावों की सभागृह में अगवानी हुई। अगवानी के बाद मंच पर अतिथियों को आमंत्रित किया गया। जे पुरस्कार विजेते चुकोनी त्यांनी स्वागत कक्षात सांगितलं नसेल, बॅच मिळाला नसेल, तर बॅच घेऊन प्रत्येक खुर्चीवर नाव लिहित त्या ठिकाणी बसता येईल। प्रास्ताविक एक 15-20 मिनिटांनंतर मी करणार आहे। तोपर्यंत या ठिकाणी राज्यस्तरीय पुरस्कार विजेते उत्तमजी सोनवणे साहेब उपस्थित आहेत। त्यांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं। 2 मिनिटाच्या पुढे झालं तर दुसरं नाव घेतलं जाईल, आपण आपलं भाषण थांबवायचं आहे, एवढं फक्त सहकार्य करावे। उत्तमजी सोनवणे। इसके बाद समारोह में सहभागिता करने वाले अतिथियों एवं महानुभावों ने अपना परिचय कराते हुए समारोह एवं अपने कार्य क्षेत्र से संबंधित जानकारी दी। डॉक्टर आहे, डायटिशियनचे पुष्कळशा गोष्टी त्यांना माहिती आहे आणि ते खूप मोठ्या प्रमाणात त्याला लोकांना सहकार्य करतात। त्यांनी जो हा एक उपक्रम राबवला की या समाजात प्रत्येक माणूस हा सामाजिक काम करतो आणि सामाजिक काम करताना त्याला त्या कामात आनंद वाटतो, पण ते काम किती झालं याची मोजमाप कधीच होत नाही। त्या माणसाला एकदा त्याच्या स्वभावात, त्याच्या शरीरात ते रुजलं की तो आयुष्यभर त्याच्या मागे वेगाने धावत असतो आणि मग ह्या धावताना ते जे मंदिर बांधलं त्याचा कळस कुठेतरी व्हायला लागतो। तर कळस आमच्या अजित मागमरांनी केलेला आहे आणि या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की हे करताना जो कार्यकर्ता समाजाचं, देवाधर्माचं, माणुसकीचं, शिक्षणाचं अशा अनेक प्रकारचे जे सामाजिक कामं करतात ते सादर जय जिनेंद्र। मी सारिका हितेश पिचा घोटी। अखिल भारतीय गुजराती मारवाडी संघ मंच हा फार मोठा मंच आहे। मी तुम्हाला सर्वांना हे सांगू इच्छिते की समाजात कार्य करणाऱ्या व्यक्ती 2 प्रकारचे असतात, ज्या स्वतःसाठी काम करतात आणि जो समाजासाठी कार्य करतात।
तर समाजासाठी जे कार्य करतात ते आपल्याला समोर दिसत आहात. आणि त्यात पण 2 प्रकारचे व्यक्ती असतात की जे कार्य करतात त्यांना मागे खेचणारे असतात आणि जे कार्य करतात त्यांना पुढे आणणारे हे व्यक्तिमत्व आहे. तर हा मंच फार मोठा मंच आहे का इथे जे लोक वर्क करतात, कोणी हिडन पद्धतीने वर्क करतात, कोणी हिडन पद्धतीने वर्क करतं, कोणी दाखवून वर्क करतं. तर समाजात काही व्यक्ती अशा आहेत का ज्या लोकांना माहिती नाही आहे का ते वर्क करता आहेत, समाजासाठी फार मोठे कार्य करत आहात. तर हा मंच इतका मोठा आहे का अशा व्यक्तींना ते ॲप्रिशिएट करतात, त्यांचं कौतुक करतात आणि समाजांना त्या गोष्टीबद्दल माहिती मिळते. भारतीय मारवाडी गुजराती मंचतर्फे आजचा कार्यक्रम हा खरंच उत्साहजनक आहे. आणि समाजामध्ये ज्या व्यक्ती समाजाकरता कार्य करतात त्यांचा बहुमान होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ही बाब हेरून आमच्या अजित भाऊंनी सगळ्यांचा सन्मान करण्याचं ठरवलं, हे एक महत्त्वाचं आहे. आणि त्यांच्या गुणांना याच्यातून वाव मिळणं आणि समाजासाठी भरपूर कार्य करण्याची त्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपण सर्व इथे उपस्थित झाला. डॉक्टर सुषमा दुगड MD चेस्ट मेडिसिन आहे, वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये HOD म्हणजे हेड ऑफ द डिपार्टमेंट छातीरोग विभागात आहे. परंतु तिथेसुद्धा मी सर्वांना हसवते. हसणे हे सर्वात महत्त्वाचा हा मेडिसिन आहे. म्हणजे लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन. हसणार सगळेजण, हो का नाही? आणि त्याच्यामध्ये रिसर्च आहे, ते जास्त सांगणार नाही कारण अजित भाऊनी फक्त 1 मिनिट दिला आहे. प्रत्येकाने हात वर करून आपल्या ह्या कार्यक्रमाला आलो आहे आपण. खूप जोरात एकदम खळखळून हसायचं आहे. मी हसते, तुम्ही पण हसायचं आहे. महावीर स्वामी को कोटि सा वंदन करने के पश्चात यहाँ पर उपस्थित सभी आए हुए सार्वजनिक भाई और बहनों का सादर जय जिनेंद्र. अखिल भारतीय मारवाड़ी गुजराती मंच अंतर्राष्ट्रीय और राष्ट्र में जहाँ जहाँ शाखा है सभी आए हुए अतिथियों का हार्दिक स्वागत करते हैं. अजीत भाऊ के काम की तारीफ अभी जो जीजी गई अभी उन्होंने सब बताया है. स्वर्गीय हुकुमचंद जी बागमार हमारे रिलेशन 40 साल से उनके साथ है. राजकीय क्षेत्र में है, सामाजिक क्षेत्र में है. उनके पिताजी की एक खासियत थी, इतने राजनीति में काम करने के पश्चात भी वो अपना धर्म को कभी नहीं भूले, चौयार करते थे और सब जमीन के उनके त्याग थे. इसलिए पहले उनको धन्यवाद दूंगा अजीत भाऊ को. तो मेरी जो छोटी सी विनती उनको मैंने की थी, आप जो भोजन करेंगे वो सब भोजन जैन करना, उन्होंने वो विनंती मान्य करी. इसलिए मैं अपने सभी की ओर से उनको मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूँ. समारोह में क्रमवार से सभी महानुभावों ने अपने विचार साझा किए. सकाळी 7 ते 11 मॉर्निंग नंबर 1 नावाचा शो मी होस्ट करत असतो. सगळेजण ऐकता ना? रोज ऐकत जा. माझ्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे, त्याच्याचमुळे हफ्ते फेडता येत आहेत बँकांचे. आणि आजचा कार्यक्रम खरं तर अत्यंत स्पेशल स्वरूपाचा कार्यक्रम आहे. इथं मंचावर उपस्थित असणारे सगळेच्या सगळे जे पुरस्कारार्थी आहेत हे मी त्यांच्याबद्दल काय बोलावं. माझ्यापेक्षा प्रत्येकजण वयानं, अनुभवानं, कीर्तीनं प्रचंड मोठा आहे. या सगळ्या दिग्गज मंडळींमध्ये बसण्याचा अवसर मला दिला, याकरता खऱ्या अर्थानं आनंद होतो आहे मनापासून. आणि यासाठी खरंच थँक्यू म्हणावंसं वाटतं आहे बागमार सरांना. खूप अभिमान वाटतो की नाशिकचा माझा आजचा हा पहिला कार्यक्रम आहे. त्यामुळं टाळ्या वाजवा म्हणण्यापेक्षा मी 2 लाईन्स फक्त म्हणून दाखवेन. आणि नाशिककरांवरती माझं जेवढं प्रेम आहे ते प्रेम मी माझ्या ओळखीमधून आणि माझ्या वाक्यामधून बोलून दाखवेन. तुझे देखा तो ये जाना सनम, प्यार होता है दीवाना सनम. थँक्यू बागमार सर. थँक्यू सर. आयोजित हा जो पुरस्कार वितरण सोहळा आहे खरंच एक स्तुत्य उपक्रम आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा मंच शहरात पूर्ण देशभरात काम करत असतो आणि तळागाळातील जे काम करणारे लोक आहेत त्यांना शोधून त्यांना प्रोत्साहित करण्याचं काम या मंचाद्वारे
दरवर्षी केलं जातं. मी त्यांना माझ्या परिवाराच्या वतीने, माझ्या वेद न्यूज चॅनलच्या वतीने, द्वारकामाई मित्रमंडळाच्या वतीने त्यांना सदिच्छा देतो आणि याही पुढे त्यांचं कार्य असंच अविरत चालू राहो अशी साईबाबांच्या प्रार्थना करतो. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं सर्वप्रथम मी आपल्या या कार्यक्रमाचे संयोजक आणि सर्व अजित भाऊ वाघमारे यांना विशेष धन्यवाद देतो. आज या ठिकाणी दक्ष पोलीस टाइम्स, दक्ष पोलीस न्यूज चॅनल, मुंबई मराठी विकास पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष नॅप आणि खलाने गावचे जवळपास 15 ते 20 वर्ष ज्यांनी एक हाती धुरा सांभाळलेली आहे असे सरपंच म्हणून ज्यांनी धुरा असे आमचे विजयभाऊ टाटे यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे. मी आमच्या दक्ष पोलीस टाइम्स परिवाराच्या वतीनं संयोजकाचे आणि विशेष करून अजित भाऊ वाघमारे यांचे विशेष धन्यवाद व्यक्त करतो. आज बहुत हर्ष हो रहा है कि समाज रत्न के पद से हमें मारवाड़ी युवा मंच द्वारा सम्मानित किया जा रहा है. वैसे तो इस पद के भागीदार मैं नहीं हूँ, लेकिन मेरे साथ में जो मेरे युवा साथी लगभग 30 से 35 लोग सिरपुर से लेकर आए हैं, उन सभी की एनर्जी मेरे को मिलती है और उसके साथ श्री संघ का बहुत बड़ा आशीर्वाद है. या मारवाडी गुजराती मंचची खरी सुरुवात झाली ती येवल्यातनं. अजित भाऊ वाघमारे येवल्याला आले आणि त्यांनी आम्हाला एक कल्पना दिली की असं काहीतरी होऊ शकतं. या समाजातील 6 समाज एकत्र येऊन काहीतरी क्रांती करू शकतात. त्यावेळेला आम्ही एक निर्णय घेतला की याची स्थापना येवल्यातनं करायची. आणि मला चांगलं आठवतंय की त्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवलं होतं ते महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष मान्य श्री अरुणभाई गुजराती यांनी. आणि तो कार्यक्रम इतका यशस्वी झाला होता की अक्षरशः 1000 लोकांची कॅपॅसिटी असलेल्या नाट्यगृहामध्ये जागा पुरली नव्हती आम्हाला. प्रथम मी अजित भाऊ वाघमार आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो की या पुरस्काराकरता माझी निवड केली. खरं तर मी एवढा मोठा नाही आहे की एवढ्या मोठ्या पुरस्कार सोहळ्यामध्ये मला पुरस्कार मिळावा, परंतु मारवाडी समाज असो, गुजराती समाज असो, सार्वजनिक क्षेत्रात काम करत असताना जेव्हा एक पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम केलं, एक नगरसेवक म्हणून काम केलं, कामगारांची युनियन मी चालवतो, हे सगळं करत असताना कुठेतरी समाजामध्ये येण्याचं आम्हाला कमी भाग्य मिलता किंवा. बहुत बहुत धन्यवाद है. मैं रिफ्लेक्सोलॉजी की बात करने के लिए यहाँ पर आया हूँ. मैं सबसे पहले बताना चाहूँगा, तमन्नाओं की दुनिया तो हर इंसान बसाता है, लेकिन पाता वही है जिसका तन और मन स्वस्थ होता है. तन और मन को स्वस्थ रखने के लिए विश्व में अनेक प्रकार की चिकित्सा पद्धतियां हैं जिसका आप लाभ लेते हैं, फायदा होता है. लेकिन आज मैं आपके सामने एक ऐसी चिकित्सा की बात करने जा रहा हूं जिस चिकित्सा पद्धति के माध्यम से डायग्नोसिस परफेक्ट होता है. आज से हजारों साल पहले भारत में आपने सुना है एक वेदराज जी हुआ करते थे, और वो वेदराज जी आपकी नाड़ी देखकर आपको बताते थे कि आपकी क्या प्रॉब्लम्स है. लेकिन उसके बाद आज वो नॉलेज बहुत सीमित हो चुका है. उस चिकित्सा पद्धति के बाद पूरे विश्व में अगर कोई ऐसी चिकित्सा पद्धति है जिसमें परफेक्ट डायग्नोसिस होता है तो वो है जीन रिफ्लेक्सोलॉजी चिकित्सा पद्धति. तरी पण आज प्रत्येक गोष्टीमध्ये आपण ट्रेनिंग घेतलं नाही, सल्ला घेतला नाही तर आपल्याला मार्गदर्शन होत नाही. असेच एक मॅथ्स गुरु म्हणजे गणिताचे गुरु, गणित तज्ज्ञ नाशिकमध्ये आणि आता पुण्यामध्ये या ठिकाणी पुण्याहून आलेले पंकजी जैन सर. हा कार्यक्रम अजित भाऊंनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे, त्यांनाही सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. सर्व पुरस्कारार्थींचे मी मनापासून अभिनंदन करतो
आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम अजित भाऊ यापुढेही घेत राहोत. प्रथमतः मी डॉक्टर अजितजी बागमार तथा त्यांचे सर्व सहयोगी यांचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी माझं नावाचं चयन केलं, पुरस्कारासाठी निवड केली, त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभारी आहे. मला हे पुरस्कार समाजरत्न आणि उद्योगरत्न ह्यासाठी दिला जात आहे. मैं सामाजिक कार्य के लिए ये जिम्मेदारी नहीं समझता हूँ, पुण्य समझता हूँ. हर एक ने अन्नदान, वस्त्रदान और मेडिकल के लिए कोशिश करनी चाहिए. पुरस्काराचा सोहळा आयोजित केलेला आहे. त्या सोहळ्यामध्ये आमच्यासारख्या, माझ्यासारख्या सामान्य एका सामाजिक कार्यकर्त्याची कार्याची दखल घेऊन आदरणीय बागमार सरांनी आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला एक सन्मानित करण्याचं कार्य इथे केलेलं आहे. त्यांनी जो इथे माझा छोटकानी एक पुरस्कार देऊन मला जो सन्मानित करत आहे त्याबद्दल मी विशेष करून माझ्या मित्रपरिवाराच्या वतीने सांगण्याचा उद्देश असा आहे की जो खरंच काम करतो त्यांची दखल अजित भाऊ सर्वात पहिले जातीने घेतात आणि आमच्यासारख्या सोशल वर्क करणाऱ्यांची तर ती खूप जातीने विचारपूस करत असतात की मॅडम तुम्हाला कुठे काही हवं आहे का, मुलांसाठी काही करणं आहे का. तर ते डॉक्टरी पेशा इतक्या चांगल्या पद्धतीने हाताळतात आणि आम्हाला ते मार्गदर्शनसुद्धा करतात. तर डॉक्टर अजितजी बागमारांनी हा जो एवढा मोठा पूर्ण महाराष्ट्रातनं एकत्रित सामाजिक काम करणाऱ्या लोकांचा सत्कार समारंभ ठेवून जे काही कार्य केलं आहे त्याबद्दल बोलायला शब्दही कमी पडतील असं माझं मत आहे. ते आपल्याला माहीत नाही. प्रत्येकाचं कार्य, प्रत्येकाच्या व्यक्तीला महत्त्व आहे. मी परवा नितीन कोचरला भेटलो, गंगापूर रोडलाच राहतात. त्यांचं कार्य पाहिलं, भाऊ 500 व्यक्ती आणू का? म्हटलं नाही, आपला कार्यक्रम तुझ्या करताचे परिवारचे तुला कार्यकर्त्यांना तू आणू शकतो. म्हणजे असे कार्यकर्ते पाहिलं, माझी ओळख झाली. म्हणजे आपल्या समाजातून आपणच आपल्याला ओळखत नाही. पंकजजी जैन सांगितलं यांच्याप्रमाणे सोनभाऊ भंडारी कायम सांगतात, मागच्या वेळी सत्कार होता त्या 200 जणांचा सत्कार या ठिकाणी होतात. प्रत्येकाला एक आनंद होतो का घरचे काय म्हणतात, आपण आपलं कार्य करत राहतो. मग घरचे म्हणतात तर तुम्हाला सामाजिक कार्यच करायचं, लग्न कशाला करतात. प्रत्येकाची भावना आहे का घरचे गृहमंत्री असतील तर होकार देतील का भाऊ तुम्ही तर आमच्यापुरतं बरा, लोकांचं कल्याण करून काय होणार नाही. पण आमच्या संस्थेच्या उद्दिष्टाने आणि माझं स्वतःचं उद्दिष्ट आहे का गेल्या 40 वर्षामध्ये सोनभाऊ आत्तापर्यंत 12,000 पुरस्कारचा विक्रम झालेला आणि ते विक्रममध्ये नोंद होते आजच्या कार्यक्रमामध्ये. आणि आपण आलात त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. वक्ताओं के उद्बोधन के बाद पुरस्कार वितरण का कार्यक्रम चला, जिसमें मंच के राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अजित बागमार नाशिक ने स्मृति चिन्ह देकर महानुभावों को सम्मानित किया. इस सम्मान समारोह में संपूर्ण भारत के विभिन्न क्षेत्र जैसे सामाजिक, शैक्षणिक, राजनीतिक, स्वास्थ्य, उद्योग, खेल, अभिनेता, अभिनेत्री, धार्मिक, व्यवसायी, बिल्डर, महिला, वास्तुकार, ट्रस्ट,
रिपोर्टर आदि क्षेत्रों में अपना अमूल्य योगदान देने वाले लोगों को सम्मानित किया गया। पुरस्कार सम्मान की श्रृंखला के बाद एक बार पुनः महानुभावों ने समारोह एवं अपने कार्यों को लेकर मनोभाव रखे। 1975 ते 80 पासून आम्ही नांदुरीला राहत होतो, तेव्हापासून बागमार कुटुंबाचे आमचे संबंध, आम्ही जे जे काम केलं ते मामाच्या मार्गदर्शनाखाली काम केलं आणि मामाच्या कुटुंबाच्या हस्तेच हा सत्काराचा कार्यक्रम आयोजित होत आहे, त्याचा आम्हाला खरखर अभिमान आहे। सन्माननीय अजित भाऊ, सगळे सन्माननीय व्यासपीठ आणि येथे आलेले सगळे गुणग्राहक मित्रांनो, अजित भाऊंचा फोन आला की मुकेश भाऊ 30 तारखेची नोंद करून ठेव, तुला अशा प्रकारचे बक्षीस भेटते। म्हटलं भाऊ यावेळेस विचार कर। नाही मग तुला विचारण्यासाठी फोन नाही करत आहे, तुला सांगण्यासाठी फोन करतोय की 30 तारखेची राखीव ठेव। आज अजित भाऊ ज्यांच्या नावातच पराजित नाही आहे, पण जितमया असा अजितमुळं आपण मारवाडी गुजराती मंचवर आज अवॉर्ड स्वीकारताना मनसुबी आनंद वाटतो। तसं माझा बागमारशी फार जवळचा संबंध, हुकुमचंद बागमार आणि मी खास मित्र आणि शेजारी आणि त्यावेळेला अजित हा फार लहान होता, पण त्याची काम करण्याची पद्धत आणि आयुष्यभर त्रास घेण्याची पद्धत लहानपासून मी त्याला ओळखतो। फार सुंदर काम आहे। मनसे बोलो। पवित्र व पुण्यनगरी अनेक देवदेवताच्या मंदिराने नटलेली या नगरीत अगरबत्तीची पूजा अर्चना करण्यासाठी लागते ती उपलब्ध करण्याचे काम नंदिनी अगरबत्ती उद्योग समूह करते। आमचे मित्र अजित भाऊ बागमार मंचावर उपस्थित, संपूर्ण तसा विचार केला तर जीवनाचं सार आहे, जीवन हे फार सुंदर आहे, लाईफ इज व्हेरी ब्युटिफुल। या सगळ्या माध्यमातून मी ज्यावेळेस मुंबईला गेलो त्यावेळेस फक्त ह्या 2 गोष्टी माझ्याबरोबर होत्या, पण आपल्याला खरोखर मला सांगावंसं वाटतं ह्या 2 गोष्टीच्या उपलब्धतेवर अखिल भारतीय गुजराती मारवाडी समाजाद्वारे आदरणीय अजितजी बागमार यांच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा या ठिकाणी बहुमान सन्मान त्या ठिकाणी केला जातो आहे, ही खुरं अभिमानाची गोष्ट आहे। त्याबद्दल त्यांचं कौतुक करावंसं तेवढं त्या ठिकाणी कमी आहे। सॉरी, मला स्टेजवर एवढं बोलायची सवय नाही। मी डॉक्टर राजन पाटील, गेल्या 19 वर्षापासून व्यसनमुक्तीवर काम करतो। पाठीमागच्या वर्षी पद्मश्री नॉमिनेट झाला, परंतु भारतामध्ये रोज 2 लाखपेक्षा जास्त लोक आज व्यसनाधीन होत आहे। नाशिकची सगळे लोक नाशिकचे आहेत, त्यांना ऐकून कदाचित वाईट वाटेल, आज 8 ते 8.5 हजार तरुण मुलं नाशिकमध्ये MD ड्रग्स घेतात। हे सगळ्या परीने ते समाजाची सेवा करतात, धार्मिक क्षेत्रात, आध्यात्मिक क्षेत्रात, डॉक्टरी क्षेत्रात, सहकार क्षेत्रात अनेक ठिकाणी अनेक लोक
आपल्या कामाचं सगळ्यांना सेवा देत असतात आणि अशा लोकांना हेरून त्या लोकांचे गुण बघून त्या लोकांचं सगळं समाजासमोर आणून त्यांचं कौतुक करणे. आजच्या ह्या अतिशय उत्कृष्ट अशा सोहळ्यासाठी आणि एवढ्या पावसात आपण इतक्या दुरून आले त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. मी प्राध्यापक CA लोकेश पारख. खरं म्हणजे पुरस्कारार्थींचं नाव वाचण्याआधी अजित भाऊंनी परवानगी दिलेली नाही आहे, तरीसुद्धा मी अजित भाऊंबद्दल एक शीघ्र कवी म्हणून 4 ओळी आपल्यासमोर ठेवतो फक्त. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, समोर उपस्थित असणारे सर्व मान्यवर बंधू भगिनी आणि मित्रांनो, खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचा पुरस्कार देऊन सत्कार करणे आणि त्यांना पुढच्या कामाकरता आणखी प्रोत्साहन देणे हा जो असलेले शहराचे आमदार आदरणीय सीमाताई हिरे, त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आमचे या ठिकाणी मराठा विद्याप्रसारकचे सर्व नितीन भाऊ ठाकरे. नाव जरी अखिल भारतीय मारवाडी गुजराती मंच असलं तरी मारवाडी समाज, गुजराती समाज त्यांच्या प्रांतातून महाराष्ट्रात येऊन 150-200 वर्ष झालीत. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं हा समाजसुद्धा महाराष्ट्रीय आहे. अजित भाऊंनी हा जो कार्यक्रम आयोजित केला आणि सर्व समाजातील जे काही कोणी कार्य करत असेल आणि त्या कार्याची दखल घेऊन आज माझा वाढदिवस आणि एक चांगला योग आला की आपण त्याच दिवशी या पुरस्कार मला दिलेला आहे. त्याबद्दल मी आपलं खूप मनापासून आभार मानते, धन्यवाद देते. आपण या पुरस्कारासाठी माझी निवड केली आणि या पुरस्कार देऊन सन्मान केल्यामुळे आमची निश्चितच जबाबदारी ही जास्त वाढलेली आहे. उद्बोधन के बाद मान्यवरों का स्वागत, अभिनंदन एवं बहुमान कर समाज रत्न, समाज भूषण, राष्ट्र भूषण, राज्य भूषण आदि पदों से विभूषित किया गया.
समारोह के अंत में आयोजक मंडल और वहां उपस्थित लोगों ने आदिनाथ टीवी चैनल के माध्यम से अपने भाव कुछ इस प्रकार व्यक्त किए। ये कार्यक्रम सचिव कमलेश लोवंत, चेतन अजित बागमार, संगीता बाफना एवं बहुत परिश्रम के सहयोग से संपन्न किया गया। 2 महीने से आदिनाथ टीवी चैनल ने इसका बहुत प्रचार प्रसार किया। इसके लिए ये कार्यक्रम बहुत अच्छी तरह से कार्य हो सका। यह जो मारवाड़ी गुजराती मंच है और इनके संचालक मेन डॉक्टर अजीत जी बागमार, इन्होंने जो ये कार्यक्रम लिया है, इससे जितने भी समाज कार्य करने वाले लोग हैं इनका उत्साह 5 गुना बढ़ जाएगा। और इसके आगे उनको भी मैं अच्छा स्वास्थ्य और ये मंच को अच्छी शुभेच्छा देता हूँ कि इनका काम दिन दुगना 4 दुगना बढ़े, ऐसी मैं शुभेच्छा देता हूँ। धन्यवाद। पनवेल से राजेश बांठिया। अजीत भाऊ बागमार जी को बहुत बहुत धन्यवाद। छोटे छोटे क्षेत्र में भी उन्होंने ध्यान देके वहाँ से पुरस्कार के लिए चयन किया और बहुत बड़े पैमाने पे प्रोग्राम अरेंज किया। मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूँ उनको। जय। आज यहाँ पे जो मारवाड़ी युवा मंच ने जो इतना अच्छा प्रोग्राम लिया है और हम सबसे छोटे से छोटे और बड़े से आदमी को पुरस्कार दिया है, तो बागमार साहब का हम धन्यवाद व्यक्त करते हैं। बागमार साहब ऐसे ही आपको दीर्घायु प्राप्त होवे और ऐसे ही पुरस्कार आप गरीब से गरीब लोगों को देते जाए ताकि उनको आगे बढ़ने की प्रेरणा मिल सके, वो आगे समाज कार्य ज़्यादा से ज़्यादा कर सके। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। अखिल भारतीय मारवाड़ी गुजराती मंच ने ये जो शानदार प्रोग्राम किया है नासिक में, इससे पहले भी इन्होंने काफ़ी बार बहुत सारे पुरस्कार दिए और जो समाज में रत्न होते हैं, समाज के सेवक होते हैं, उनको चुन चुन के भारतवर्ष में से लाते हैं और उनका सम्मान करते हैं और सम्मान करके उनकी कार्य की और भूख बढ़ाते हैं। उनकी वजह से आज बहुत सारी प्रेरणा लेके लोग कार्य करने लगे हैं, समाज सेवा करने लगे। मैं हमारे मार्गदर्शक डॉक्टर अजीत जी बागमार को बहुत मानुष की फाउंडेशन की ओर से शुभेच्छा देता हूँ कि उन्होंने ये जो प्रोग्राम किया, उनके लिए धन्यवाद देता हूँ। शुभकामनाएं। आज ये जो यहाँ पर कार्यक्रम आयोजित किया गया नासिक में, बहुत ही शानदार कार्यक्रम था और इसके लिए जितने भी अवार्डीज़ हैं मैं उनको बधाई देता हूँ और जो आयोजक हैं उनका मैं बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ। मैं पंकज कुमार जैन LNCT भोपाल से हूँ और इसी तरीके का कार्यक्रम आयोजित किए जाने चाहिए ताकि लोगों की प्रतिभाओं को हम सम्मान कर सकें और एक इतनी सारी प्रतिभाओं को एक मंच के नीचे जो इस समिति ने एकत्रित किया है उसके लिए मैं समिति का आभार व्यक्त करता हूँ। बहुत अच्छा काम आप लोग कर रहे हैं, बहुत बहुत धन्यवाद। जय हिंद, जय भारत। अखिल भारतीय मारवाड़ी गुजराती युवा मंच की तरफ से नासिक में आयोजित समाज के विविध क्षेत्र में कार्यरत कार्यकर्ताओं को सम्मानित करने का, प्रोत्साहित करने का कार्यक्रम राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजीत जी हुकुमचंद जी बागमार, इनके नेतृत्व में, इनकी अगवानी में संपन्न हुआ। समाज में काम करने वाले कार्यकर्ताओं को प्रोत्साहित करने के लिए एक दातृत्व लगता है और वो दातृत्व का परिचय आदरणीय अजीत भाई ने यहाँ पर दिया। दर्शकों, अभी आप देख रहे थे महाराष्ट्र राज्य के जिला नासिक स्थित दादा साहेब गायकवाड़ सभागृह में 30 जून 2024 को ऑल इंडिया मारवाड़ी गुजराती मंच के तत्वाधान में आयोजित हुए भव्य सम्मान समारोह की विशेष झलकियां, जिसमें आपने देखा कि इस समारोह में संपूर्ण भारत के सामाजिक, शैक्षणिक, राजनीतिक, स्वास्थ्य, उद्योग, खेल, अभिनेता, अभिनेत्री, धार्मिक, व्यवसाय, बिल्डर, महिला, वास्तुकार, ट्रस्ट रिपोर्टर आदि क्षेत्रों में अपनी कला को प्रदर्शित करने वाले महानुभावों को पुरस्कृत कर उनका बहुमान किया गया। तो दर्शकों, आज के इस कार्यक्रम में फिलहाल बस इतना ही। अभी समय है आपसे विदा लेने का, फिर होगी आपसे मुलाकात ऐसे ही अन्य किसी धार्मिक कार्यक्रम के साथ। तब तक के लिए मुझे दीजिए आज्ञा और आप देखते रहिए आदिनाथ टीवी चैनल। जय जिनेंद्र।